सध्या सर्वत्र हरभरा घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. पिकं ही जमिनीचा आरसा असतात. आपल्या राज्यात मुळातच जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे. ही कमतरता झाडांवरही दिसून येते. पानं पिवळी पडतात, फुलांची संख्या कमी आहे, रोपांची वाढ कमी आहे, घाट्यांची संख्या कमी आहे, दाणे पुसत नाहीत. यामुळे सर्व क्षेत्राचं उत्पादन घटतं. जस्तासारखे अन्नद्रव्य न मिळाल्यामुळं झाडांमध्ये संप्रेरक तयार होत नाही. त्यामुळं फुलांची संख्या कमी राहते. पुंकेसराचा दर्जा खालावतो, ज्यामुळं घाट्यांमध्ये बियाणं तयार होत नाही आणि पिकाची पक्वता उशिरा होते. बोरॉनसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे घाटे तयार होत नाहीत. लोहाची कमतरता बऱ्याच शिवारामध्ये आपणास पाहायला मिळते. या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडांमध्ये होत असलेल्या ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो. या अन्नद्रव्याच्या नसण्यामुळं मुळातच प्रकाशसंश्लेषणाची क्रिया पूर्णच होत नाही. पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सर्वात दुर्लक्षित अन्नद्रव्य म्हणजे मॉलिब्डिनम हे होय. अतिशय सूक्ष्म प्रमाणामध्ये या अन्नद्रव्याची पिकाला गरज असते. पण ही गरज पूर्ण न झाल्यास नत्राचं चयापचय होत नाही. या अन्नद्रव्याची कमतरता पिकाच्या मुळीला नत्राच्या गाठींची संख्या कमी करते. त्यामुळं पिकाच्या उत्पादनावर थेट परिणाम होतो. या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी पिकास चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करणं गरजेचं आहे. पिकं फुलोरा अवस्थेमध्ये किंवा घाटी अवस्थेमध्ये असेल तर या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या 2 फवारण्या घेतल्यास अन्नद्रव्याची कमतरता भरून निघेल. या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कित्येक क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन कमी होऊ शकते. पण या फवारण्या केल्यास हे नुकसान आपण रोखू शकू. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.